प्रश्न पहिला, 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? पर्याय आहे 710, पर्याय बी आहे 740, पर्याय सी आहे 700 आणि पर्याय डी आहे 720. प्रश्न काय विचारला बघा, 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? तर शेकडोवारी आधारित हा प्रश्न आहे. शेकडोवारी आधारित काय व्हिडिओ अगोदर चॅनलवर घेतलेले आहेत, त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते व्हिडिओ पण बघून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तरी चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर यामध्ये बघा आपल्याला 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? तर आपल्याला ती संख्या काढायची आहे ज्या संख्येचे 133 हे 19% आहेत. तर इथे टक्के दिलेले आहेत. तर शेकडोवारी आधारित आपण प्रश्न सोडवते असते वेळी टक्के म्हटल्या तर त्या टक्केला आपल्याला 100ने भागावायचा आहे. समजा आपल्याला टक्के काढा म्हटलं तर टक्के 1 समजून त्याला पण 100ने भागायचे असतो. तर आपल्याला इथं 19% दिला, 19ला आपल्याला 100ने भागायचा आहे. तर बघा उदाहरणानुसार समजा ती संख्या x मानू. समजा आपण ती संख्या x मानलं, 133 हे x या संख्येचे 19% आहे असे आपण मानलेले आहे. मग आपल्याला x काढायचा आहे, म्हणून x चे 19% बरोबर 133. बघा प्रश्नानुसार 133 हे कोणत्या संख्येचे 19% आहे? तर x या संख्येचे 19% बरोबर 133. आपल्याला x काढायचा आहे, म्हणून बघा इथं चे आहे, म्हणून x गुणिला चे आहे म्हणून आपण इथं गुणाकार घ्यायचा 19%. मग टक्क्याला कितीने भागायचा असतो? 100ने. 100ने भागलं बरोबर 133. आपल्याला हे x काढायचा, x काढायचे म्हणून आपण 19/100ला उजवीकडे नेऊ. उजवीकडे नेल्यानंतर डावीकडे काय उरेल बघा, तर x बरोबर 133. बाजू बदलली त्यामुळे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश होईल, म्हणून 133 गुणिला 100 भागिला 19. लक्षात ठेवा बाजू बदलली त्यामुळे 100 हे अंशात गेले आणि 19 हे छेदात आले. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन होईल. आता यांचं कॅल्क्युलेशन केलं तर बघा 19 × 19 आणि 19 × 7 = 133. मग राहिले का तर 7 गुणिला 100. मग 7 गुणिला 100 किती होतात? तर 7 गुणिला 100 होतात 700. म्हणजे x बरोबर आपल्याला किती मिळालं? 700. पण x म्हणजे आपण काय मानलाय? x म्हणजे आपण ती संख्या घेतल्या, म्हणजे ती संख्या काय झाली? x. म्हणजे ती संख्या आपल्याला किती मिळाली? 700. मग 700चे 19% म्हणजे किती होतात? 133. म्हणजे पर्याय सी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न आहे 99/153 चे 17% म्हणजे किती? पर्याय ए आहे 0.11, पर्याय बी आहे 11 गुणिला 10⁻², पर्याय सी आहे 11 गुणिला 0.1 आणि पर्याय डी आहे 11चा वर्ग. तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर प्रश्न आपल्याला काय म्हटला? 99/153 चे 17% म्हणजे किती? तर आपल्याला बघा 99/153 चे किती? 17% म्हणजे किती? तर आपण x घेऊ, म्हणजे x. 99/153 चे 17% म्हणजे x. मग आपल्याला हे x काढावयाचे आहे. x काढावयाचे आहे म्हणून बघा x बरोबर 99/153. इथं चे आहे म्हणून गुणिला. लक्षात ठेवायचा याचा जर चे आहे म्हणजे त्यांचा काय होतं? या दोन संख्यांचा गुणाकार 17%. तर बघा आपण शेकडोचे उदाहरण सोडवतेवेळी टक्के असला तर टक्केला किती? 100ने भागायचा आहे. मग 17/100. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा कॅल्क्युलेशन थोडा मोठा आहे, आपण यांना अगोदर सोप्या पद्धतीने मांडून घेऊ. सोप्या पद्धतीने मांडल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन अगदी सोपं होईल. तर बघा 99 आहे, तर 99चं काय होईल बघा? 9 गुणिला 11, 11 × 9 = 99. तसेच छेदामध्ये बघा 153 आहे. नंतर 153ला आपण सोप्या पद्धतीने मांडून घेऊ. मग 9 गुणिला 17, 17 × 9 = 153 होतात. नंतर गुणिला 17 आणि छेदामध्ये 100. आता यांचं कॅल्क्युलेशन करू. तर बघा हा 9 कटला, हा 9 कटला, हे 17 कटले, हे 17 कटले. आता राहिले काय? तर अंशामध्ये 11 आणि छेदामध्ये 100. तर 11/100 राहिले. तर 11/100 यांना आपण या प्रकारे पण लिहू शकतो.
11 गुणिला 10चा घातांक ऋण 2, x बरोबर 11 गुणिला 10चा घातांक ऋण 2. अशा प्रकारे आपण याला लिहितो. तर 99/153 17% म्हणजे किती आले तर 11 गुणिला 10चा घातांक ऋण 2 किंवा 11/100 हे उत्तर मिळते. म्हणजे पर्याय बी हा आपला बरोबर उत्तर आहे. नंतरचा प्रश्न, एका संख्येचे 3/5 म्हणजे किती टक्के? पर्याय 50%, पर्याय बी आहे 60%, पर्याय सी आहे 70%, पर्याय डी आहे 40%. तर बघा एका संख्येचे 3/5 म्हणजे किती टक्के? तर आपल्याला इथे बघा टक्के काढावायचा आहे. तर टक्के काढावायचा आहे. तर बघा आपण शेकडोचे उदाहरण सोडवतो, एवढी जे टक्के राहते त्याला 100ने भागत असतो. तर बघा सोडवलेल्या उदाहरणावरून मग या प्रश्नाचे उत्तर काय येईल हे कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.